नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा इतिहासाची साधने हा जो धडा आहे याचा अभ्यास करणार आहोत. बघा, सुरुवात करूया. इतिहासाची साधने यामध्ये पहिला आहे त्यांनी दिलेलं प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केला आहे. मागच्या वर्षी होतं तुम्हाला आणि 6वीला सुद्धा होतं. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाच्या साधनांमध्ये बघा, इतिहासाच्या साधनांमध्ये ही साधनं महत्त्वाची आहे. तुम्ही आजही हेच शिकाल, उद्याही हेच शिकाल. म्हणजे 9वीला तुम्हाला हेच आहे, 10वीला सुद्धा तुम्हाला हेच आहे. भौतिक, लिखित आणि मौखिक साधनं, या 3 साधनांचा आपण समावेश होतो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो. दृकश्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचाही समावेश इथे होतो. आता सगळ्यात पहिला मुद्दा त्यांनी आपल्याला दिलेला आहे भौतिक साधने. भौतिक साधनांमध्ये काय काय तर बघा, इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल. या व्यतिरिक्त सुद्धा येतात, पण आपल्याला इयत्ता 8वीमध्ये फक्त एवढ्याच गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. वस्तू म्हणजे एखादी गोष्ट, वास्तू म्हणजे एखादी म्हणजे बिल्डिंग आपण वगैरे म्हणू शकतो किंवा एखादा किल्ला म्हणू शकतो, त्याला आपण वास्तू म्हणतो. नाणी तुम्हाला माहिती आहे, नाणी, पैसा, कॉइन्स, पुतळे हे तुम्हाला माहिती आहे. आणि पदकं, जे विविध प्रकारचे पदकं लोकांनी जिंकलेले असतात त्यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये समावेश होतो. आता इमारत व वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वस्तू बांधल्या गेल्या. या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, बघा ह्या इमारतींमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय होत्या तर प्रशासकीय कचेऱ्या ज्या होत्या, म्हणजे शासकीय जे क्लिरिकल डिपार्टमेंट असतं त्यांना कचेऱ्या म्हटलं जातं. अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने. बघा, अधिकाऱ्यांचं, नंतर क्रांतिकारकांचं, नेत्यांचं निवासस्थानं म्हणजे ज्या ठिकाणी ते राहायचे या वास्तूमध्ये घडतात, वास्तूमध्ये मोडतं. संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. बऱ्याचशा वास्तू अशा आहेत, म्हणजे बऱ्याचशा इमारती अशा आहेत की त्या आजही आपल्याला सुस्थितीत पाहण्यास मिळतात. म्हणजे काहींची पडझड झालेली नक्कीच आहे. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके, काही वास्तूंना काय म्हणून घोषित केलेले आहे तर राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेले आहेत. तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आलेली आहे. बघा, संग्रहालय तुम्ही पाहिलेलं असेल, नाणी संग्रहालय जसं नाशिकमध्ये आहे त्र्यंबकेश्वरकडे जाताना, तसं तुम्हाला ह्या काही वास्तूंमध्ये संग्रहालय तुम्हाला पाहण्यास मिळतात. उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल, या ठिकाणी आपले विनायक दामोदर सावरकर जे होते, वीर विनायक दामोदर सावरकर यांना इथे ठेवण्यात आलेलं होतं. तर तिथे सेल्युलर जेल होतं, तर याला सुद्धा आता एक संग्रहालय म्हणून पाहण्यात येतं. या वास्तूंना भेट दिल्यानंतर आपणास तत्कालीन बघा, त्या वास्तूंकडे गेल्यानंतर आपल्याला त्या काळचा इतिहास, तत्कालीन म्हणजे त्या काळचा इतिहास, स्थापत्यशास्त्र म्हणजे कशा प्रकारे त्या इमारतींची उभारणी करण्यात आली होती, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी, बघा स्वातंत्र्यवीर सावरकर, अंदमान निकोबारमधलं जे जेल आहे त्या अंदमान येथील जे सेल्युलर जेल आहे तिथं भेट दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की स्वातंत्र्यवीर सावरकर जे होते यांच्या क्रांतिकार्याविषयी, नंतर मुंबईतील मणी भवन किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यानंतर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. बघा, मुंबईतील काय तर मणी भवन आणि किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला लक्षात येतं गांधींचं युग कसं होतं, त्यांच्या इतिहासाविषयी आपल्याला माहिती इथे मिळते. बघा, आता वस्तू संग्रहालय आणि इतिहास, बघा हे बघूया आपण. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयांमधून विविध वास्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक ग्रंथालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. बघा, आगाखान पॅलेस हे पुण्यामध्ये आहे.
याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतंय तर बघा, महात्मा गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास आपल्याला या ठिकाणी मिळतं. हा आगा खान पॅलेस आहे, पुण्याला गेल्यावर नक्कीच भेट द्या. नंतर आहे पुढचं पुतळे आणि स्मारके. भौतिक जे आपण शिकतो आहे भौतिक साधने, यामधला हा प्रकार आहे पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, बघा पुतळ्यांवरून आपल्याला काय लक्षात येतं, त्या काळातले राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांविषयी माहिती मिळते. हे पुतळ्यांवरून आपल्याला कळतं की अच्छा हा या राजाचा किंवा त्या नेत्याचा कालावधी कुठपासून कुठपर्यंत होता. म्हणून पुतळ्यांची ही सुद्धा भौतिक स्मारकांमध्ये म्हणजे भौतिक साधनांमध्ये महत्त्व आहेच. पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर म्हणजे पुतळा जिथे स्थापन केला असतं त्याच्या खाली एक माहिती लिहिली असते, त्याच्यावर एक पाटी लिहिलेली असते, म्हणजे कोरीव काम केलेलं असतं. संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्म मृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी माहिती आपल्याला मिळत असते. महात्मा ज्योतिराव फुले, बघा हे एक थोर व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले. नंतर लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सगळे थोर व्यक्ती आहेत. यांच्या पुतळ्यांप्रमाणेच विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणजे त्यांच्या आठवणीत उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना, घटनाकाळ, त्या घटनेशी निगडित व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणचे हुतात्मा स्मारक, बघा नाशिकमध्ये सुद्धा गंगापूर रोडला जर तुम्ही गेले तर तुम्हाला हुतात्मा स्मारक दिसेल. असं प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हुतात्मा स्मारक हे दिसू शकतं. आता हे करून पहा, बघा त्यांनी आपल्याला एक छोटासा प्रयोग सांगितलेला आहे. तुमच्या नजीकच्या परिसरात असणारी स्मारके आणि पुतळे यांविषयी माहिती मिळवा. त्यावरून तुम्हाला त्या घटनेची अथवा व्यक्तीविषयी कोणती माहिती मिळेल ते याची नोंद करा. म्हणजे आपल्याला याच्यात नोंद करायची आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर नक्कीच तुम्ही आपल्या परिसराच्या आसपास फिरून जे पुतळे दिसत आहेत त्यांची माहिती गोळा करा आणि त्यांच्याबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या वहीत नोंद करा. नंतरचा मुद्दा आहे लिखित साधने. बघा लिखित साधने हा सुद्धा एक भौतिक साधनानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे इतिहासाच्या अभ्यासामध्ये. पण लिखित साधनांमध्ये काय येतं बघा, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. बघा तुमच्यासमोर एक चार्ट आहे, लिखित साधने. मग ह्या लिखित साधनांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो बघूया. पत्रव्यवहार, नंतर परदेशी व्यक्तींच्या नोंदी, नंतर वृत्तपत्रे, चरित्रे, पुस्तके, आत्मचरित्रे, नंतर फॅक्टरी रेकॉर्ड्स आणि नियतकालिके, या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण लिखित साधनांमध्ये करत असतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया वृत्तपत्रे व नियतकालिके. बघा वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांच्याबद्दल आपण काय बघणार आहे बघा. वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते, म्हणजे त्या काळातल्या समकालीन त्या काळातल्या घटनांविषयी आपल्याला माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण म्हणजे त्याबद्दलची पूर्ण माहिती खोलीत जाऊन त्याबद्दलची माहिती गोळा करणे. मान्यवरांची मतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील राजकीय म्हणजे लिखित साधनांमधून आपल्याला काय काय भेटतं बघा. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीची माहिती या लिखित साधनांमधून सुद्धा आपल्याला मिळत असते. जसं स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका यांसारखे वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वाची साधने होती. बघा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय होतं, जसं आज आपल्याकडे विविध प्रकारचे वृत्तपत्र आहे, लोकमत आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, दिव्य मराठी आहे, तसंच इंग्रजी माध्यमाची सुद्धा काही न्यूजपेपर्स आहेत आपल्याकडे. तर त्यावेळेस ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका यांसारखे वृत्तपत्र हे लोकजागृतीचे महत्त्वाचं साधन होतं. या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, म्हणजे त्या वृत्तपत्रांमुळे आपल्याला काय कळायचं तर ब्रिटिशांची जी भारताविषयीची धोरणं होती त्यावेळेस आपल्याला त्यांच्यावरनं कळायची. त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो.
ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची, म्हणजे ब्रिटिशांच्या काळात सामाजिक आजही केलं जातं सामाजिक प्रबोधन, पण त्या काळात सुद्धा सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून लोकहितवादी म्हणजे गोपाळ गणेश हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले आहे. बघा, या दोघांनी जसं विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला आणि जे दुसरे होते लोकहितवादी जे गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर त्यांनी भाष्य केले. म्हणजे सामाजिक परिस्थिती त्यावेळेसी कशी होती, नंतर सांस्कृतिक परिस्थिती आपली त्यावेळेसची कशी होती यावर त्यांनी भाष्य केलं, म्हणजे त्यांनी त्यांचे लेख या ठिकाणी प्रस्तुत केले होते. चला आता हे जाणून घेऊया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वच जण जाणतो. बघा, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मुखनायक हे पाक्षिक सुरू केले, परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागले मुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले. डॉक्टर आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले. शिवाय जनता व प्रबुद्ध भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रे त्यांनी चालवलेली होती. बघा, बहिष्कृत भारत हे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलं, त्यावेळेस त्याचा लोगो असा या प्रकारचा होता. नंतरचा भाग आहे नकाशे व आराखडे. लिखित साधनांमधलं नकाशे हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपणास शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. हे नकाशाचं महत्त्व आहे आपल्यासाठी. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. नकाशांप्रमाणे वास्तू विशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ, मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यांवरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. बघा, या आराखड्यांवरनं मुंबईमध्ये कसा बदल होत गेला याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते. आणि पुढचा मुद्दा आहे मौखिक साधने. आता हा इतिहासाच्या साधनाची ही जसं भौतिक साधने, लिखित साधने, तसं मौखिक साधने हा एक प्रकार आहे. हा आपण इथं बघूया. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश होतो. बघा, तर कोणती साधने त्यांनी आपल्याला दाखवलेली आहेत. बघा, मौखिक साधनांमध्ये आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आहे लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, नंतर मळे, जलसे, कलापथके, ओव्या, नंतर स्फूर्तिगीते या सर्वांचा मौखिक साधनांमध्ये आपण समावेश करू शकतो. म्हणजे मौखिक साधनांमधला हा एक त्यांचा भाग आहे. आता बघा, स्फूर्तिगीतं काय असतं ते बघूया. स्फूर्तिगीते स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्वातंत्र्य चळवळीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोक पेटून उठले होते. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. म्हणजे त्या काळात लिहिलेली गीतं सुद्धा आज आपल्याला लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. पण स्फूर्तीने त्यांनी ती गीतं रचलेली होती. परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. म्हणजे त्यावेळेस अनेक न लिहिलेली जी स्फूर्तिगीतं होती ती आजही काही स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत म्हणजे त्यांना पाठांतर आहे त्या गीतांचं. या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वतंत्र आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते.
नंतर येतं पोवाडे. बघा, पोवाडे हे महाराजांच्या काळात हे प्रसिद्ध प्रकार झाला होता. पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेविषयी, पोवाड्यांमधून काय आपल्याला ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वतंत्र लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने, बघा, सत्यशोधक समाजाने त्यावेळेस पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची, सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची जागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यांसारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. नंतर येतं दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. त्या तत्पूर्वी आपण हे पाहून घेऊया, काय करून पहा म्हणून त्यांनी काय सांगितलं आपल्याला ते बघूया. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळाशी संबंधित स्फूर्तिगीतांचा व पोवाड्यांचा संग्रह करा व त्यांचे सादरीकरण करा. ठीक आहे, याबद्दल जर तुम्हाला शक्य झालं, म्हणजे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळाशी संबंधित स्फूर्तिगीतं आणि पोवाड्यांचा संग्रह करता आला तर नक्कीच करा आणि आपापसात तुम्ही तो एकमेकांना शेअर करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना सुद्धा त्याबद्दलची माहिती मिळेल. नंतर आहे दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. या मुद्द्यांना आपण बघूया आता. आधुनिक काळात, म्हणजे आत्ताच्या काळात, आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. मग आता बघू छायाचित्र. बघा, छायाचित्रामध्ये काय, छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. म्हणजे बघा, छायाचित्र म्हणजे दृक स्वरूपाची साधनं. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृक स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेने छायाचित्र ही अधिक विश्वसनीय मानली जातात. बघा, चित्र आहे, एखाद्याचा फोटो काढलेला आहे, त्याच्यामुळे आपण नक्कीच म्हणू शकतो की ठीक आहे, हे त्या काळात काढलेले तर नक्कीच हे खरं असेल, म्हणून त्याच्यावर आपण जास्त विश्वसनीयता, आपण विश्वास जास्त दाखवतो. व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगांच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप आपल्याला लक्षात येते. नंतर येतं ध्वनिमुद्रिते. हे आधुनिक भारताच्या, म्हणजे आधुनिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हे फार महत्त्वाचं होतं. ध्वनिमुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची, म्हणजे ऐकण्याच्या स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, नंतर गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगणमन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून केला जातो. समजलंय? नंतर पुढचा पार्ट आहे चित्रपट. बघा, चित्रपटही तुम्हाला बऱ्याच माहिती असेल, चित्रपट तुम्ही बघतात. आज नवीन पिढी आहे, तुम्ही नक्कीच चित्रपट पाहिले पाहिजे. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. तुम्ही बघू शकत असाल आजपर्यंत की चित्रपटांमध्ये फार बदल होत गेलेले. पूर्वीच्या काळचे चित्रपट, आत्ताच्या काळचे चित्रपट, ॲनिमेटेड चित्रपट, यामुळे तुम्हाला असं वाटतं की चित्रपटसृष्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणात हे बदल झालेले आहे. इसवी सन 1913 मध्ये भारताच्या
पतसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. बघा, त्यावेळेसच्या दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, नंतर चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनिचित्रफिती आजही उपलब्ध आहेत. या चित्रफितींमुळे घडलेल्या घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. तसंच प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. सुस्थितीत म्हणजे चांगल्या स्थितीत आजही आपल्याला आढळतात. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहे, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून मात्र घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल. बघा, हा धडा आपण पाहिला. या धड्याचे प्रश्न उत्तरं मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हाला धडा आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की काय सुधारणा आपल्याला करता येईल. धन्यवाद.